आणि मुलांना सुद्धा तेच नियम असतात हो का? हो, मुलांना सुद्धा तेच नियम असतात. परंतु मुलांच्या पोक्सो केसेस, मुलांच्या बाबतीतल्या पोक्सो केसेस रजिस्टर होण्याचं पण प्रमाण खूप कमी आहे. ते रजिस्टर अगदी नगण्य, म्हणजे मुलींच्या जेवढ्या होतात तेवढ्या मुलांच्या होत नाहीत. का असं? कारण त्यांना, मला असं वाटतं की या पोक्सो कायद्याचा एक ड्रॉबॅक आहे की अवेअरनेस खूप कमी आहे. म्हणून मी म्हणते ना, पहिलं म्हणजे सुरुवातीला जसं म्हटलं की कायद्याची निर्मिती झाली आहे, पण तो रुजला नाही आहे अजून. आता हे काम आहे आमच्यासारख्या वकिलांचं आहे, NGOजचं आहे, म्हणजे समाजामध्ये त्याचा अवेअरनेसच नाही आहे ना. आता हे स्टॉकिंग करणं हा पण कायद्याने गुन्हा आहे. एकटक बघत बसणं, फॉलो करणं, हे कायद्याने गुन्हा आहे. 354 आहेत हे सगळे IPCमध्ये. तर हे माहिती कुठे आहे लोकांना? मग असं अजाणतेपणे काहीतरी ह्या टीनेजर्सच्या हातून होऊन जातं. फॉलो करणं, आय लव्ह यू बोलणं. आणि तिने जर हे घरी सांगितलं की मग आहेच, मग पोक्सोचे सेक्शन्स ॲप्लिकेबल होतात. माझ्याकडे तर एक मॅटर असा आहे की ज्याच्यामध्ये मुलीचं 8वी 9वीपासून प्रेम प्रकरण त्याच्याबरोबर, तो सुद्धा एक 10वी 11वी 12वीचा मुलगा, प्रेम प्रकरण त्यांचं चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. त्याच्यानंतर मुलगी मेजर झाल्यानंतर दोघांनी लग्न केलं पळून जाऊन, म्हणजे लग्न प्रॉपर केलं, रजिस्टर, त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट वगैरे सगळं आहे. नंतर जेव्हा मुलीच्या घरच्यांना मोबाईल मिळाला, तर मोबाईलमध्ये त्यांनी सगळे कॉल वगैरे बघितले, तर मग हा कोण? आणि मग त्या बॅकडेटेड गुन्हा रजिस्टर केला पोक्सोचा. बॅकडेटेड म्हणजे मी 8वी 9वीमध्ये असताना ह्याने माझ्यावर शारीरिक अत्याचार केले होते. असा हा पोक्सोचा खूप मोठा मिसयूज आहे. मी असे बघतेच आहे, पण ही केस अशी आहे की आता त्या मुलीला डिवोर्स घ्यायचा आहे, म्हणून तिने तो केला. येस, असं आहे हे. म्हणजे कायद्याचा पळवाटा खूप आहेत, कायद्याचा मिसयूज खूप आहे. तर पोक्सो कायदा हा तसा फार डेंजरस आहे. म्हणजे चालवायला सुद्धा केस डेंजरस, अशी डिफिकल्ट असते. कारण व्हिक्टीम जी असते ती एकदा केस रजिस्टर करते, नंतर तिच्या आईवडिलांच्याच ताब्यात असते ना ती. मग आईवडिलांची अब्रूचं, आपल्या फॅमिलीच्या अब्रूचं रक्षण करणं हे तिचं हातात आहे. असं सगळं तिच्या मनावर इम्बाईब केलं जातं. आणि NGOज असतात. पण किती रिपोर्ट होतात अशा खोट्या? किती रिपोर्ट होतात केसेस? पोक्सो रजिस्टर भरपूर होतात. खोट्या खऱ्या भरपूर होतात. खोट्या ह्या म्हणजे ह्या प्रेम प्रकरणातून झालेल्या सगळ्या खोट्याच असतात. हां, मी म्हणजे असं चुकीच्या गोष्टीचं समर्थन कधीच करणार नाही, पण 4 वर्षाच्या मुलीच्या, 10 वर्षाच्या मुलीच्या ज्या केसेस असतात, जिथे मेडिकल इव्हिडन्स आहे, तिथे माझं कॉन्शियस मला हे सांगतं की हे अशा केसेस घेऊ नये. कारण समाजामध्ये अशा माणसांना, म्हणजे अगदी उघड्या ह्याच्या म्हणतो ना आपण, उजळ माथ्याने वावरण्याचा अधिकार नाही. त्यामुळे माझं बंधन आहे त्याच्यामध्येच. मी अशा केसेसच्या मध्ये अजिबात फिर्यादीच्या बाजूने मी उभी राहते त्या केसेसमध्ये. फिर्यादीच्या बाजूने उभी राहणारी अशी पण प्रकरणं मी केलेली आहेत हँडल. कुठली अशी एखादी शॉकिंग केस तुम्ही बघितली आहे? असं आता मी हे सांगितलं, मगाचं एक उदाहरण सांगितलं ज्याच्यात वडिलांनी मुलीवर केलं, त्याच्यामध्ये मी फिर्यादीच्या बाजूने होते. त्याला 22 वर्षाची शिक्षा झाली. त्याच्यानंतर एक 6 की 7 वर्षाची मुलगी होती जी अशी ह्याच्यात जात होती, ग्रॉसरी स्टोअरमध्ये जात होती हे आणायला, काय निरमा पावडर म्हणतात ना, वॉशिंग पावडर, तसं ती आणायला जात होती. आणि तो ग्रोसरी स्टोअरचा मालक होता, तो दुपार होती त्यामुळे तो झोपला होता. ही पुण्यातलीच घटना आहे. तो झोपला होता, पण त्याचा मुलगा तिथे आला होता, तो काउंटरवर होता. मग त्याने तिला ते आतमध्ये नेलं की कुठलं पावडर पाहिजे तुला, बघ इकडे आहे शेल्फवर वगैरे. आणि मग तिच्यावर शारीरिक अत्याचार झाले होते. तर त्याच्यामध्ये मी फिर्यादीच्या बाजूने होते. तिथे सुद्धा त्यांना शिक्षा लागली, पनिशमेंट झाली, 20 वर्षाची शिक्षा लागली. त्यामुळे जरी मी आरोपीची वकील आहे, तशा केसेस मी लढते, तर काही आरोपीच्या वकिलांनी काही हे पण लिमिट्स पण सेट करायला पाहिजेत असं मला वाटतं. जे समाजविघातक घटना आहेत, जे ऑफेन्सेस अगेन्स्ट नेशन आहेत, अगेन्स्ट सोसायटी आहेत, तर त्याच्यापासून थोडंसं हे राहायचं. म्हणजे थोडं आपलं पण एक सोशल हे असलं पाहिजे. प्रो बोनो वर्क पण मी बऱ्यापैकी करते. म्हणजे माझ्याकडे जर एखादा क्लायंट आला ज्याच्याकडे नाही आहे, पेईंग कपॅसिटीच नाही आहे, तो कुठून देणार आहे? त्याला आपण कितीही फी सांगितली तरी तो देऊ शकणार नाही. मग त्याला थोडंसं रिलॅक्सेशन द्यायचं आणि प्रो बोनो वर्क करायचं. ह्या केसेस ना, म्हणजे या पॉक्सोच्या विशेषतः शहरामध्ये जास्त आढळतात की खेड्यामध्ये आढळतात?
आता जसं मी म्हटलं प्रेम प्रकरणाच्या केसेस, तर ह्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि खेड्यामध्ये सुद्धा त्याचं प्रमाण आहेच, म्हणजे रजिस्टर व्हायचं, पण कम्पॅरेटिव्हली शहरामध्येच ह्या केसेस रजिस्टर केल्या जातात. कारण एखादी केस जेव्हा म्हणजे म्हणता येईल पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केली जाते, अशी अशी केस घडले, पोलीस स्टेशनच्या ह्याच्यामध्ये NGOज कार्यरत असतात, त्यांच्या पॅनलवर असतात. मग NGOज त्यांच्याप्रमाणे हे हाताळणी करतात सगळ्या केसची. तर तसे खेड्यामध्ये ग्रामीण लेवलला तशा प्रकारची सुविधा उपलब्ध नसते. त्यांना ताटकळत बसवून ठेवलं जातं काही वेळा. जेन्युअन केस असतील, खूप मोठी मीडियाचा बोबाटा झाला की मग त्यांना जाग येते पोलिसांना की लगेच. कारण पोक्सो केसमध्ये मेडिकल एक्झामिनेशन ही खूप अर्जंटली केली पाहिजे. कारण जर शारीरिक अत्याचार झाला असेल खरंच, तर त्या प्रकारचे DNA सॅम्पल्स तिथे मिळू शकतात एक्झामिनेशनमध्ये. तर तो अवेअरनेस पोलिसांना पण ॲक्च्युली असला पाहिजे. कारण काही वेळेला काय होतं की त्यांच्यावर कामाचा ताण किंवा ह्याच्या प्रकारे म्हणजे त्यांना कुठे अजून ॲडिशनल ड्युटीज लावल्या जातात, त्यामुळे थोडंसं चार्जशीटमध्ये ते काही त्रुटी राहून जातात. मग त्याचा फायदा आरोपीच्या वकिलांना होतो. केस सुटण्यामध्ये ती एक सर्वात मोठी बाब ठरू शकते. पण असं नाही का वाटत तुम्हाला की लोकांना असं वाटतं की अरे बापरे, हे जाऊन सांगितलं तर आपली बेअब्रू होईल, म्हणून बरेचसे लोक सांगतच नाहीत घडलेल्या, आईवडील सुद्धा. असं ग्रामीण भागात होतं. हो का? हो, ग्रामीण भागात होतं अशा प्रकारे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये अब्रूला जपणारी लोक किंवा आपल्या घराण्याची इज्जत वगैरे, असं ग्रामीण भागामध्ये तो विचार असतो. पण शहरी भागामध्ये नाही. शहरी भागामध्ये नाही, म्हणजे ती अगदी प्रॉम्प्टली जाणारच, म्हणजे सगळं हे जरी खोटं असेल तरी. आणि आता सध्या सोशल मीडियामधनं किंवा डेटिंग ॲप्समधनं मुलांना पण टार्गेट केलं जातं, तर त्याचा कायदा काही वेगळा आहे का की तो पॉक्सोच्याच अंडर येतो? पोक्सोमध्ये ते तिच्या क्लिप्स वगैरे दाखवणं किंवा त्याच्यामध्ये त्या चाइल्डचा यूज करून घेणं, हे म्हणजे ते जे ॲक्ट्स असतात हे, तर पोक्सोमध्ये त्याला पनिशमेंट आहे. आणि मुलांना टार्गेट म्हणजे मुलांना आता सोशल मीडियाचा वापर इतका वाढलेला आहे ना, की ह्याच्यामध्ये पालकांची भूमिकासुद्धा त्याच्यामध्ये फार महत्त्वाची असते. की आपला पाल्य किंवा आपला मुलगा मुलगी जे सोशल मीडिया ॲप्स वापरतात, तर त्याच्यात ते प्रायव्हसी सेटिंग जी असतात ती तुम्ही सेट करू शकता. म्हणजे तो काय कंटेंट बघू शकतो ह्याच्यावर तुम्ही लिमिट घालू शकताच ना. तसं करू शकतोच आपण. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.